कृष्ण मुरारी जय जय गोपाल 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 कृष्ण मुरारी कृष्ण मुरारी जय जय गोपाल 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 कृष्ण मुरारी कृष्ण मुरारी जय जय गोपाल कृष्ण मुरारी जय जय गोपाल कृष्ण मुरारी रूप पाहू प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा रूप पाहू प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा रूप पाहू प्रेमे आवाज क्लिअर करा आवाज सुखाचा सोहळा रूप पाहू प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा तो हा दत्त राजगाव तो हा दत्त राजगाव तो हा दत्त राजगाव तो हा दत्त राजगाव भक्ती भावे फुले वाहू 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 रूप स्वयंभू निर्गुण आत्म अनुभवे जान आत्म अनुभवे जान आत्म अनुभवे जान तो हा दत्त राजगाव तो हा दत्त राजगाव तो हा दत्त राजगाव तो हा दत्त राजगाव भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू दत्त राजगाव भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू दास म्हणे दिगंबरा चरणी ठाव देई पुरा ठाव देई पुराचनी ठाव देई पुरा दास म्हणे दिगंबरा चरणी ठाव देई पुरा चरणी ठाव देई पुना चरणी ठाव देई पुना तो हा दत्त
करा. राज गाऊ तो हा दत्त राज गाऊ. मोकळा आला पाहिजे, मोकळा. तो हा दत्त राज गाऊ. भक्ती भावे फुले वाहू, भक्ती भावे फुले वाहू, भक्ती भावे फुले वाहू. दत्त राज गाऊ भक्ती भावे फुले वाहू, भक्ती भावे फुले वाहू, भक्ती भावे फुले वाहू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. मेहर भाऊ. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. मोकळा करा त्याला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन अजून थोडा. गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला 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 देवकी नंदन उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. वैकुंठीचे ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. एकमेका देव मुखी सुखी घालूंबरी. सुखी घालूंबरी. सुखी घालूंबरी. एकामेका मुखी घालू सुखी घालू मरे. सुखी घालू मरे. सुखी घालू मरे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. वैकुंठीचे ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. तुका म्हणे बरवे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. बरवे नीट उत्तम. बरवे नीट उत्तम. कामने वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही. तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
हॅलो थोडा आवाज वाढव. हॅलो हॅलो उपजोनी पुढती येऊ 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 उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी ते ऐशे नाही वैकुंठी ते ऐशे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी ते ऐशे नाही वैकुंठी ते ऐसे नाही उपजोनी पुढती उपजोनी पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात दे ऐशे नाही वैकुंठी ते ऐशे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी ते ऐशे नाही वैकुंठ ते ऐसे नाही कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ काही काल्याचे
कवळ काही काल्याचे वैकुंठे ते ऐसे नाही वैकुंठ ते ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठ ते ऐसे नाही वैकुंठ ते ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखी घालूंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील आदरणीय श्रद्धेय वंदनीय पूजनीय देहू निवासी वैराग्याची महान मूर्ती जगदविख्यात संतश्रेष्ठ तुकोबाराय उर्फ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील हा अभंग मी आज प्रथमच आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला आहे आणि ते आपल्या लक्षात आलेलं आहे. तर असा हा अभंग, या अभंगाच्या माध्यमातून संतांना काय सांगायचंय तर संत म्हणतात की परमेश्वर एक अपेक्षा व्यक्त करतात, एक आशा व्यक्त करतात आणि जीवाला सांगतात की बाबांनो उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. आम्ही उपजोनिया म्हणजे परत जन्माला ज्यावेळेस येऊ ना त्यावेळेस कशासाठी येऊ, त्या गोकुळातलं जे सुख आहे ना ते सुख अनुभवण्यासाठी परत येऊ आणि काला खाऊ दही भात. आणि तो जो काला आहे ना तो पवित्र असा खाला, तो काला आम्ही खाऊ. मग म्हटले देवाला वर भेटत नाही का? एवढा प्रभू परमात्मा एवढा श्रेष्ठ आहे, मग त्या प्रभू परमात्म्याला त्याच्या ठिकाणी त्याचं जे धाम आहे त्या धामाच्या ठिकाणी त्याला काला मिळत नसेल का? तर त्याचं उत्तर संत श्रेष्ठ तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे.
तुकोबाराय म्हणतात की परमेश्वर सांगतायत की तो जो काल्याचा जो आनंद आहे ना तो आनंद वैकुंठात नाही. मग म्हटले वैकुंठात नाही, कैलासात असेल, कैलासातही नाही, सत्यलोकामध्ये असेल, सत्यलोकातही नाही. कुठेच तो आनंद परमेश्वराला प्राप्त होत नाही. आणि म्हणून तो आनंद घेण्यासाठी तो प्रभू परमात्मा या ठिकाणी अवतरित होतो आणि तो काल्या स्वीकार करतो. मग म्हटले तो काला जो आहे तो काला स्वीकारताना त्याचा आनंद कसा आहे तर संत सांगतात, एकमेका देऊ मुखी सुखी घालू उंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. एकमेका म्हणजे एकमेकांच्या मुखामध्ये आम्ही तो काला घालू आणि सुखाने हुंबरी म्हणजे आनंदाने खेळ खेळू. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. पण म्हटले हा जो प्रसंग आहे हा प्रसंग अनुभवण्याचं एखादं ठिकाण असेल तर संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबाराय म्हणतात की वाळवंट हे असं ठिकाण आहे की त्याच्यासारखं बरवं नीट उत्तम दुसरं ठिकाणच नाही. आणि म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते, अद्देव मे विशतु मानस राजहंस. प्राण प्रयाण समये कपवाथ पिते, कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते. वंशी विभूषित करा नवनीरदाभात, पीतांबरादरुणबिंब फलादरोष्ठात. पूर्णेन्दु सुंदर मुखार दरविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्व अहम न जाने. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयन्तं. वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. व्रजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गनङ्गसागरं नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरम्.
अज्ञानं तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। धन्य धन्य शिनाबाई धन्य धन्य शिनाबाई धन्य धन्य शिनाबाई धन्य धन्य शिनाबाई धन्य धन्य सीनाबाई धन्य धन्य सीनाबाई धन्य धन्य सीनाबाई धन्य धन्य सीनाबाई धन्य धन्य सेनाबाई धन्य धन्य सेनाबाई धन्य धन्य सेनाबाई धन्य धन्य सेनाबाई धन्य धन्य सीनाबाई धन्य धन्य सीनाबाई धन्य धन्य सीनाबाई धन्य धन्य सीनाबाई ओ तुमच्या चरणी माझे डोई तुमच्या चरणी माझे डोई तुमच्या चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई ओ तुमच्या चरणी माझे डोई तुमच्या चरणी माझे डोई तुमच्या चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार 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 धन्य धन्य शेनाबाई तुमच्या चरणी माझे डोई। प्रस्तुत आज या ठिकाणी आपण सर्व जाणून आहात की गेल्या 20 तारखेपासून आपल्या या बारलोणी गावामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा अखंड नामस्मरण तथा गीतापाठ पारायण सोहळा अत्यंत आनंदाने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आजचा आपला 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाची ही काल्याच्या कीर्तनाची शेवा आणि मला या ठिकाणी उत्कृष्ट साथ संगत लाभत आहे। गावातील हरिभक्त परायण ज्येष्ठ महाराज मंडळी आहेत, त्यांच्या गायनातून त्यांच्या वादनातून या ठिकाणी भगवंताचा गजर होत आहे। आता सर्वांची नावं काही मला पाठ नाहीत कारण मी तुमच्या गावाला पाव नाही, त्याच्यामुळे तुम्ही मला माफ करा। तरी सुद्धा आपल्या गावातील उत्कृष्ट गायनाचार्य वादनाचार्य मृदुंगाचार्य मुनिजन मंडळी महाराज मंडळी पेटी मास्तर बाबा विनेकरी बाबा टाळकरी चोपदार बाबा असे सर्व, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांचं पहिल्यापासून अनमोल असं मार्गदर्शन आहे, ज्यांचं स्नेह आहे आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे असे आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री अनंतराज बाबाजी पातुरकर कुरुडवाडी या श्री दत्त मंदिर संस्थानाचे प्रमुख आदरणीय श्री बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आदरणीय भोसरे
त्याचप्रमाणे आमचे दुसरे स्नेही युवा कीर्तनकार आज सकाळी ज्यांचं सुश्राव्य असं प्रवचन आपण सर्वांनी श्रवण केलं असे माझे स्नेही सन्मित्र श्री आविराज दादाजी येळमकर, त्याचप्रमाणे यूट्यूब माझा देव श्री चक्रधर ना, माझा देव फक्त देव, बरं देवश्री चक्रधर, देवश्री चक्रधर माझा, बरं उलट झालं पण ते, बरं तसं या यूट्यूब चॅनलचे मालक आणि असे आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय माझे स्नेही सन्मित्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांचं धर्मप्रचाराचं काम चालू असतं असे आमचे तपस्वराज बाबाजी राहेरकर, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांचं गेल्या 17 वर्षापासून मार्गदर्शन आहे असे आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय आचार्य प्रवर वैराग्य मूर्ती उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पाथरीकर मोठे बाबाजी श्री क्षेत्र जाळीचा देव बाबाजींचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय श्री दत्त मंदिर संस्थान, या संस्थानाचे प्रमुख आचार्य प्रवर महंत श्री दिवाकर बाबाजी पाथरीकर, त्याचप्रमाणे बाबांना साथ देणारे आपल्या गावातील एक आदर्श शिक्षक आणि एक उत्कृष्ट कीर्तनकार आमचे मोरे सर, बरोबर ना, मोरे महाराज म्हणता का तुम्ही? सरच म्हणता ना, बरं ठीक आहे। तर सर, तर असे आमचे सर, त्याचप्रमाणे त्यांचं नावच सर आहे, ते मागे सरत नाही पुढे सरतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वयंपाक करणाऱ्या माता भगिनी आहेत, या ठिकाणी कीर्तन श्रवण करणाऱ्या सगळ्या माता भगिनी आहेत, या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी आहे, सगळे 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 या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे मेयर भाऊ आहेत, आज काहीतरी नाराज झालेले दिसत आहेत ते माझ्यावर, आज काही ते मला बरोबर साथ देऊ नाही राहिले, शेवटचा दिवस असं नका करू, हा थोडा आवाज द्या, मोकळा आवाज द्या, तर असे आमचे आदरणीय श्री आमचे मेहर भाऊ सर्वांना दंडवत प्रणाम करतो। त्याचप्रमाणे आमच्या तपस्विनी कल्पनाताई आहेत, त्यांनाही दंडवत प्रणाम करतो। अजून कोणी राहिलं असेल तर त्यांना सर्वांना दंडवत प्रणाम। आमचे मृदुंग मणी आहे, दोन मणी आहे तिथं, आणि दोन्ही मृदुंग मणी, सुंदर मृदुंग वादन आहे त्यांचं, तर असे आमचे 2 मृदुंग मणी, त्यांनाही धन्यवाद। सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझा वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझा वर्णी गुण नाम, काही कळा, वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसी देई प्रेम ऐसी देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा। गेल्या 20 तारखेपासून मी आपल्या गावामध्ये आलेलो आहे। गाव जर बघितलं तर पौराणिक गाव असं वाटतं, तर आमच्याकडे अशी गावं बघायला मिळत नाही। आम्ही इथून जवळजवळ मला यायचं म्हटल्यानंतर मला 800 ते 900 किलोमीटरचं अंतर आहे, आणि एवढ्या लांबून मी इकडं आलो आणि आल्यानंतर बघितलं तर गाव चांगलं वाटलं, जुन्या पद्धतीचं वाटलं,
वाडे बघायला मिळाले, त्या वाड्यांवर त्या नक्षी बघायला मिळाल्या, ते पोपट बघायला मिळाले, सगळं काही बघायला मिळालं. आणि ते बघितल्यानंतर मला गोकुळातली आठवण झाली की गोकुळामध्ये अशा पद्धतीचं वातावरण होतं. तिथले वाडे, तिथले घर, तिथलं सगळं काही अशा सुंदर पद्धतीचं जुन्या काळातली ती रचना होती. आणि इथं बारलोणी मध्ये आल्यानंतर मला त्या गोकुळातली आठवण आली. खोटं नाही सांगत बरं, तुम्हाला खुश करण्यासाठी नाही सांगत आहे. एक मी माझ्या मनाची अवस्था सांगितली की माझ्या मनामध्ये मला तशी कल्पना आली की असं जे वैभव आहे हे वैभव जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटत नाही, क्वचित ठिकाणी पाहायला भेटतं. आणि ते वैभव मला या बारलोणीमध्ये बघायला मिळालं. नक्कीच तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की तुमचे पूर्वज हे चांगल्या पद्धतीचे होते आणि त्यांनी जे कमवलेली जी संपत्ती आहे तुम्ही ती आजपर्यंत चांगल्या पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने जपून ठेवलेली. आमच्या ताईंनी सांगितलं की आम्ही सरांच्या घरी गेलो होतो आणि उत्कृष्ट वाडा आहे, उत्कृष्ट वाडा आहे. मी म्हटलं हे वाडे आपल्याला इकडेच बघायला मिळतील, या मराठवाड्यात, आपल्याकडे बघायला मिळणार नाहीत. मला काही घेऊन गेले नाही अजून, पण असो असो, जाऊ जाऊ जाऊ. पण हे जे वैभव आहे ना हे खरंच अत्यंत उत्कृष्ट. हे जे वैभव हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं आणि ते खरंच लाजवाब आहे, अगदी सुंदर आहे. असे आपण सर्वजण भाग्यवान आहात, दैववान आहात. आणि आपल्या या गावामध्ये तसंच ऐतिहासिक हे प्राचीन गेल्या 450 वर्षापूर्वीचा इतिहास आणि या असा जुना इतिहास लाभलेलं हे श्री दत्त मंदिर संस्थान आणि या संस्थानाच्या माध्यमातून सुरू होत असलेला हा काल्याचा कार्यक्रम. आणि काल्याचा कार्यक्रम म्हणजे नक्कीच आनंददायक असतो, कारण काला म्हणजे का आला, काला मराठी शब्द कसे. आता काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये अनेक लोक आहेत बघा तुम्ही. काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काही लोकांना आनंद होतो, काही लोकांना दुःख होतं. दोन प्रकारचे लोक असतात. मग काही लोकांना दुःख होतं. दुःख कशाचं होतं की रोज आपल्याला कथा कीर्तन श्रवण करायला मिळायचं आणि हे काल्याचं कीर्तन झालं की ते आपल्याला आजपासून ऐकायला मिळणार नाही, म्हणून त्यांना दुःख होतं. आणि बाकीच्यांना आनंद होतो, त्यांना वाटतं बरं झालं 7 दिवसापासून कटकट चालू होती, काल्याचं कीर्तन झालं म्हणजे बुवा गेला, म्हणजे शांत झालं गाव, है की नाही. असं आहे. म्हणून काला जो आहे हा काहींना आवडतो, काहींना नावडतो. अशा पद्धतीचं हे काल्याचं कीर्तन आहे. मग काल कोण आहे. वो काला एक बासुरीवाला, सुद बिसरा गया मोरी रे, सुद बिसरा गया मोरी. वो काला एक बासुरी वाला, सुद बिसरा गया मोरी रे, सुद बिसरा गया मोरी. गोकुल ढूंढा मथुरा ढूंढी, कोई नगरिया न छोड़ी रे, सुद बिसरा गया मोरी. वो काला एक बासुरी वाला. त्या काळ्याचं एक कीर्तन आहे. या भारत भूमीमध्ये अनंत अवतार झालेत, अनंत अवतार झालेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू लिळाधारी उदरणे. अनंत अवतार घेसी भक्ता या कारणे, घेसी भक्ता या कारणे. कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू.
अवतार झालेत. मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना विचारलं, म्हटलं अवतार किती झाले? तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की अनंत अवतार झाले. म्हटले असा एखादा अवतार सांगा की जो पूर्ण पुरुषोत्तम आहे. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की जैसा द्वापारीचा श्रीकृष्ण चक्रवर्ती, द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्णाने अवतार धारण केला होता. मग ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं की असा एखादा अवतार सांगा की तो आम्हाला या जीवन मृत्यूच्या चक्रातनं बाहेर काढू शकतो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, तुका म्हणे तुझ सोडविना कुणी, एका चक्रपाणी वांचोणिया. चक्र म्हणजे सुदर्शन चक्र, पाणी म्हणजे हात, आणि ज्याने हातामध्ये सुदर्शन चक्र धारण केलेलं आहे असा जो प्रभू परमात्मा आहे तोच तुमचं आमचं रक्षण करू शकतो, उद्धार करू शकतो. जगाच्या पाठीवर दुसरा तिसरा कुणी करू शकत नाही. मग जगाच्या पाठीवर दोन अवतार झालेत, एक पूर्ण पुरुषोत्तम आणि एक मर्यादा पुरुषोत्तम. जननी जन्मभूमीस्य स्वर्गादपि गरीयसी, हे वाक्य त्यांचं आहे. माझी जन्मभूमी मला स्वर्गाहून सुद्धा अधिक प्रिय आहे. परंतु संत काय म्हणतात, त्यांना सुद्धा मर्यादा होती. असे मर्यादा पुरुषोत्तम कोण? प्रभू रामचंद्र. त्यांना सुद्धा मर्यादा होती. बोलिले वाल्मिक तैसीची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे, वर्तोनी दावील नामा म्हणे, वर्तोनी दावील नामा म्हणे, वर्तोनी दावील नामा म्हणे. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, बोलिले वाल्मिक तैसेची करीन. वर्तोनी दावील नामा म्हणे, वर्तोनी दावील नामा म्हणे, वर्तोनी दावील नामा म्हणे, वर्तोनी दावील नामा म्हणे. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनी दावील नामा म्हणे. ज्याप्रमाणे वाल्मिकी ऋषींनी ग्रंथ लिहिला त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं विहरण होतं, वर्तन होतं, मर्यादा होती. माणसालाही मर्यादा असते, परंतु माणसं मर्यादा पाळतात का हो? पाळतात का बसलेली सांगा? पाळतात माणसं मर्यादा? अजिबात नाही. एकदा काय जर एक शिष्य माझ्याकडे आला, बाबा म्हटलं काय रे, खूप भांडणं होऊन राहिले म्हणे घरात, खूप भांडणं होत आहे, काहीतरी सांगा म्हणे. अरे म्हटलं तुझं आत्ताच लग्न झालं ना, 6 महिने बी नाही झाले, लोकायला बायका भेटत नाही, भेटले तर सांभाळ व्यवस्थित. म्हणे बाबा तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण काय करावं म्हणे, सकाळी झाली का कटकट चालू होऊन जातं. अरे म्हटलं भांडणाचं कारण काय? कारण टाळी एका हाताने वाजते का? नाही. भांडणाचं काही कारण असेल ना, काही नाही म्हणे, तुम्हाला तर माहिती आहे स्वयंपाकच नीट बनवत नाही म्हणे. आमच्या सकाळी सर किती वेळेचे बोलत होते, या ओ मावल्या हो या. मग आल्या 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 मावल्या आल्या, तुमच्या हातचा स्वयंपाक आम्हाला आजच्या दिवस तरी खाऊ द्या. आणि काही नाही म्हणे, बाबा रोजचं तुम्हाला माहिती स्वयंपाक चांगला बनवत नाही म्हणे. म्हटलं असं बघ एवढंच म्हणे, हा बस एवढंच. ठीक आहे म्हटलं, एक काम कर म्हणे. काय? कानपुडं कर म्हटलं. कानपुडं केलं. एक मंत्र देतो म्हटलं, आणि तो मंत्र घरी घेऊन जाय आणि तू तुझ्या रोजच्या दैनंदिनी जीवनामध्ये आचरणात आण. चालेल म्हणे, काही अडचण नाही. कान पुढं केला, आणि कान पुढं केल्यानंतर मी त्याच्या कानामध्ये एक मंत्र सांगितला. काय मंत्र होता? कधी अन्नाला नाव ठेवायचं नाही. लक्षात आलं काय? कधी अन्नाला नाव ठेवायचं नाही. कोणत्या अन्नाला? बारलोणीच्या नाही ना. अन्नाला म्हणजे पदार्थाला, स्वयंपाकाला नाव ठेवायचं नाही म्हणे. बस एवढंच. म्हटलं एवढं तर घेऊन जाय. निघाला, घरी गेला. सकाळी सकाळी भांडणं झाले होते त्यांची. घरी गेल्यानंतर आता शेवटी पती परमेश्वर म्हणतात ना, घरी गेल्यानंतर आता शेवटी कितीही भांडणं झाले तरी त्याला खाऊ घालण्याचे. मग आला, डायनिंग टेबलवर बसला, चांगला साधारण परिस्थिती. आणि आता बायकोनी मस्तपैकी तांब्या आणला पाण्याचा, जरा जोऱ्यातच ठेवला, त्याच्यातल्या मधल्या पाण्याने बाहेर उडी मारली. ताट आणलं,
जोरात ठेवलं. यांचा सगळा राग त्या भांड्यांवर निघत असतो. बघा तुम्ही, बाईचा स्वभाव जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही घरातले भांडे तपासा. आता ते ताट ठेवण्यात आलं आणि ताट ठेवल्यानंतर त्यांनी बघितलं मस्त पनीरची भाजी होती, चांगल्या तांदूळाचा भात होता, श्रीखंड होतं. हे मला नाही आवडत बरं का, तिथं होतं. आणि आता असा हा सगळा स्वयंपाक तो त्या ठिकाणी त्यांनी हे केला. त्यांनी चपाती तोडली, भाजीमध्ये बुडवली आणि घास तोंडामध्ये टाकला. आणि घास तोंडामध्ये टाकल्यानंतर बायकोकडे बघून प्रेमाने, अगदी प्रेमाने बघितलं बायकोकडे आणि म्हणतो कसा, वा सब्जी क्या सुंदर बनाई तुमने आज, काय भाजी बनवली म्हणे, नंबर 1. तसं बायकोने अजून डोळे मोठे केले. बायको म्हणे जेव्हा मी स्वयंपाक करते तेव्हा आवडत नाही, आज त्या शेजारच्या सटवीनी भाजी दिली तर काय माकडून राहिला. असं होत. माणसालाही मर्यादा असते, परंतु माणसं मर्यादा पाळतात का हो? नाही. परंतु प्रभू रामचंद्रांचा अवतार कसा आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे. मग या पुढे जाऊन सांगतो प्रभू परमात्म्याचा, भगवान गोपाल कृष्णाचा अवतार कसा आहे, पूर्ण पुरुषोत्तम आहे. पूर्ण पुरुषोत्तम आहे. राम आणि कृष्ण बघा तुम्ही, राम नाव कसं आहे, सरळ आहे. आणि जसं नाव सरळ आहे तसं कार्य पण सरळच आहे बरं का. कुठलंच काहीच त्याच्यात कधीच तोडजोड केली नाही प्रभू रामचंद्रांनी, कुठल्याही गोष्टीची तडजोड केलेली नाही. आणि म्हणून आमचे स्वामी सुद्धा म्हणतात की राम हा कोणाचा अवतार आहे, शुद्ध सत्वाचा अवतार आहे. शुद्ध आहे बिलकुल. कुठलीच जो चांगला आहे त्याला चांगलंच म्हणावं लागेल ना, त्याला वाईट कसं म्हणता येईल. आणि प्रभू रामचंद्रांविषयी वाईट कसं बोलता येईल. आणि तो बघा तुम्ही, नाव कसं आहे, अगदी सरळ आहे. गोपालकृष्णाचं नाव बी सरळ नाही हो, नाव पण सरळ नाही. कृष्ण एक तरी अक्षर सरळ आहे का सांगा बरं. आणि जसं नाव सरळ नाही तसं कार्य पण सरळ नाही. महाभारताच्या युद्धाचा प्रसंग होता आणि आता गोपालकृष्ण भगवंताकडे निघाले. दुर्योधन आणि अर्जुन दोघ जण निघाले. पहिले गेला दुर्योधन. दुर्योधन बघितलं कुठं बघू, कुठं बसू. बघितलं तो पुढारी माणूस, तो खाली कसा बसन. त्यांनी पाहिलं देव झोपलेले, एक खुर्ची पायाजवळ, एक खुर्ची डोक्याजवळ. तो तिथं आला आणि तो डोक्याजवळ बसला. थोड्या वेळाने अर्जुन आला आणि अर्जुनाने बघितलं की अरे या ठिकाणी दुर्योधन बसलेला आहे. तो पायाजवळ बसला, पाय दाबू लागला आणि देवाला जाग आली. देव उठले, बघितलं अरे अर्जुना कधी आलास, त्याच्या आधी मी आलो. दुर्योधन म्हणतो बरं ठीक, तसं तर तसं काय पाहिजे तुम्हाला. काही नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे आमची भाऊबंदकी मोठी विचित्र असते. तुमच्या गावात चांगली आहे. 2-4 दिवसापासून पाहून राहिलो सर, नावं पुकारताय, काय धार्मिक लोक आहेत. घ्या कार्यक्रम करा भरपूर, म्हणजे सहकार्य चांगलं आहे. गोपालकृष्णाची भाऊबंदकी चांगली होती, यांची नव्हती चांगली, पांडवांची आणि यांची. अशी भाऊबंदकी सगळीकडे पाहायला नाही भेटत. तर आता ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे आमचे भांडणं पेटलेले आणि आम्ही तुमच्याकडे मदत मागायला आलो. देव म्हणतात न धरीन शस्त्र हाती, गोष्टी सांगीन 4 युक्तीच्या. मी काही हातामध्ये शस्त्र धरणार नाही बाबा. तुम्हाला जर काही लागत असेल तर तुम्ही मला सांगा तसं. मग म्हणे काय देसाल तुम्ही. म्हणे एक नारायणी सेना आणि मी, दोघातलं निवडा काहीतरी. दुर्योधनाने विचार केला, याला रिकाम्याला घेऊन काय करायचं, त्याच्यापेक्षा सेना बरी. त्यांनी सेना घेतली, घरी आला आणि शकुनी मामाने विचारलं केव रे दुर्योधन आया. हा मामा श्री आया. क्या लाया. नारायणी सेना लाया. अरे गधे क्या लाया रे तू, तो रिकामा जरी असला तरी चांगला नाही बरं. म्हणे मग आता झालं, गेलं गंगेला बुडालं, जाऊ दे म्हणे. गोपालकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे मला रिकामा घेऊन काय करशील. तो म्हणतो देवा मला फक्त तुझी साथ हवी आहे, फक्त तुझी साथ आहे. महाभारताचा युद्धाचा प्रसंग बघा. आणि आता भगवंत अर्जुनाचं रथाचं सारथ्य करत आहेत. आणि जेव्हा अर्जुनाचा उभारून श्रीकृष्णा प्रति बोले, पाहू दे माझा झुंजावयासी कोण कोण वीर आले. देवा मला बघू तर दे, माझ्यासोबत भांडायला कोण कोण आलं. आणि माझा रथ देवा दोन्ही सैन्यामध्ये ठेवा. देवा माझा जो रथ आहे ना तो दोन्ही सैन्याच्या मधोमध लाव, मला बघू तर दे. तेव्हा अर्जुनाने रथ भगवंताला सांगितलं. आता या ठिकाणी लक्षात घ्या, गाडी मालक कोण आहे, अर्जुन आहे. आणि ड्रायव्हर कोण आहे, गोपालकृष्ण. सारथी म्हणजे ड्रायव्हरच असतो. गोपालकृष्ण भगवंताला गाडी तो रथ तिथं लावायला सांगितला, परंतु देवाने रथ लावताना सुद्धा हुशारी केलेली आहे. रथ लावताना सुद्धा देवाने हुशारी केली. आणि रथ लावताना देवाने रथ कुठं लावला,
दुर्योधनाच्या समोर लावला नाही, कर्ण विकर्ण दुःशासनाच्या समोर लावलेला नाही. त्यावेळेस भगवंतांनी रथ पितामह भीष्मांच्या, द्रोणाचार्यांच्या, कृपाचार्यांच्या समोर लावलेला आहे. आणि मग आता अर्जुन त्यांच्याकडे बघतो आणि अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा मी यांना मारणार कसा? प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावेळेस जर भगवंतानी रथ दुर्योधनाच्या समोर लावला असता, दुःशासनाच्या समोर लावला असता, कर्ण विकर्णाच्या समोर लावला असता, तर गीता जन्माला आली नसती. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि आता भगवंत निरूपण करताय. श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि अर्जुनाचा विषाद भगवंताने दूर केला. आणि भगवंत म्हणतात की अर्जुना, तुला असं वाटतं की तू यांना मारशील आणि मरून जातील? अजिबात नाही, असं होऊ शकत नाही. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन, तू फक्त निमित्त मात्र आहे, करणारा करून घेणार तर मी आहे. म्हणून काळजी करू नकोस, तू फक्त सुरुवात कर. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतश्च तस्माद् परिहार्यर्थे नत्वम शोची तुमर्हसी. जो जन्माला आला तो मरणार आहे. जन्म आणि मृत्यू ह्या विरत चालणारी शृंखला आहे, साखळी आहे. परंतु मृत्यू होतोय कसा हे तितकंच महत्वाचं आहे. भगवंताचं अर्जुनाला निरूपण चालू आहे. आत्मा हा अविनाशी असं सगळं निरूपण झालं. आणि मग आता त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात होणार आहे. आणि भगवंत आता अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तुला असं वाटतंय तू यांना मारशील आणि मरून जातील? अजिबात नाही. यांची फक्त शरीर मारणार आहेत, आत्मा तर अविनाशी आहे ना. आणि हे शत्रू बाजूने उभे आहेत म्हणून यांना मारू नको, हे षंड आहेत म्हणून मार. या ठिकाणी मला एक गोष्ट आठवते. एकदा काय झालं, एक जंगलामध्ये एक सिंह होता, बऱ्याच दिवसांपासून उपवासी होता. त्याच्या कचाट्यामध्ये एक लांडगा सापडला. त्याने त्या लांडग्याला पकडलं, त्याला मारणार. तितक्यात तो लांडगा म्हणतो, महाराज थांबा, मला मारू नका, मला मारू नका. सिंह म्हणतो, का रे बाबा, किस खुशी में? तो म्हणतो, महाराज तुम्ही जर मला मारलं तर तुमची फक्त आजची भूक शांत होणार आहे, परंतु उद्याचं काय? सिंह म्हणतो, हेही खरंय, मग आता करायचं काय? मग मला सोडून द्या. तुम्ही जर मला सोडून दिलं तर मी तुमच्यासाठी रोज नवीन शिकार आणल. आई तर कोणाला नको वाटतं, प्रत्येकाला आवडतं. तो म्हणे चांगली गोष्ट आहे. त्यांनी त्याला सोडून दिलं. तो गेला. जंगलामध्ये फिरत असताना त्याने बघितलं एका तळ्याच्या काठावर एक गाढव त्या ठिकाणी पाणी पित होतं. आणि आता हा लांडगा त्या गाढवाजवळ जाऊन म्हणतो, गाढव दादा, गाढव दादा, गाढव दादा, गाढव दादा, काय देखणे आहात राव तुम्ही. गाढव म्हणतो, खरोच की काय? आता ती गाढवच शेवटी, नाही. अहो तुमचा आवाज तर काय पहाडी आहे. खरोच? मग मला आपल्या जंगलाचे जे महाराज आहेत ना, सिंह, त्यांनी मला इथं पाठवलं. कशासाठी? आता थकलेत, म्हातारे झालेत आणि त्यांना त्यांचं जे राज्य आहे ना हे कोणाला तरी द्यायचंय. आणि त्यांनी मला सांगितलं एखादा राजबेंडा शोधून आण म्हणे. आणि मला तुमच्यासारखा राजबेंडाच सापडला नाही म्हणे. सगळ्या जंगलामध्ये सगळं जंगल छान मारलं म्हणे मी. म्हणे मग आता चला म्हणे. गाढवाने सांगितलं, नाही बाबा, ते सिंह म्हणजे फार ना, अजिबात नाही, काळजी करू नका. आणि आता बरं ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. लांडगा पुढं आला. लांडग्याने सिंहाला सांगितलं म्हणे, महाराज गाढव येतंय, त्याला थोडंसं गोंजारा, त्याच्या पाठीवर हात फिरवा आणि मग काय कार्यक्रम राबवायचा तो राबवा. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. गाढव पुढं आलं. तसं सिंहाने झडप घेतली. सावध असलेलं गाढव पळत सुटलं. लांडग्याने बघितलं, काय मूर्ख आहात राव तुम्ही, चांगलं कचट्यात आलेलं गाढव सोडून दिला. अरे काय करू रे, 4 दिवसांपासून भूक लागलेली आहे, उपवाशी आहे रे मी, आता गप्प बसा, मारा, बघतो मी काय होतं ते. परत गेला. काय रे तू पळून का आलास? ते मला मारणार? अजिबात नाही. तुला एवढ्या संपूर्ण राज्याचं राज्यपद द्यायचं आहे, सोपी गोष्ट नाही. तुझ्यामध्ये धाडस किती बघायला नको का? आणि मग तुझ्यामध्ये धाडस किती ते महाराज पाहत होते. म्हणे असं म्हणे, चाल म्हणे. परत घेऊन आला. सिंहाने त्याला गोंजारलं आणि त्याला मारून टाकलं. आणि आता सिंह त्याला खाणार. तितक्यात लांडगा म्हणतो, महाराज काय घाणेरडे आहात राव तुम्ही, कित्येक दिवसांपासून आंघोळ नाही, पांघोळ नाही आणि खुशाल त्याला खाताय. असं करा, आंघोळ करून या, तोपर्यंत मी याला सांभाळतो. सिंह गेला आंघोळ करायला. तोपर्यंत लांडग्याने त्या गाढवाचं काळीज खाऊन टाकलं. आणि गाढवाचं काळीज खाल्ल्यानंतर आता थोड्या वेळाने सिंहाने बघितलं, मध्ये पंजा घातला तर मध्ये काळीज नाही. सिंह म्हणतो, अरे लांडग्या, यामध्ये काळीज नाही. लांडगा म्हणतो, महाराज त्याला जर काळीज असतं ना
तर ते तुमच्याकडे परत आलं नसतं मरायला. अशी बिना काळजाची माणसं या समाजामध्ये आहेत. आणि म्हणून अर्जुना, तुला असं वाटतंय ना हे षंड आहे. ज्यावेळेस द्रौपदीचं चिरहरण होत होतं ना, त्यावेळेस ही षंडांसारखी त्या ठिकाणी बसलेली होती. हे अधर्माच्या बाजूने उभे आहेत म्हणून यांना मारू नको. हे षंड आहेत म्हणून यांना मार. कारण अपराध करणाऱ्यापेक्षा अपराध सहन करणारा आणि अपराध बघणारा हाही तितकाच मोठा गुन्हेगार असतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. असा हा प्रभू परमात्मा भगवान गोपाल कृष्ण ज्यावेळेस त्या गोकुळामध्ये त्या गोकुळाचा आनंद घेतो, जीवाला तत्वज्ञान सांगतो, आत्मोद्धाराचं ज्ञान सांगतो, मग असा हा प्रभू परमात्मा अवतरित कुठे होतो आणि कशासाठी होतो? अभंगाचं पहिलं चरण. उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रभू परमात्मा भगवान गोपाल कृष्ण अवतार घेतात. कुठे घेतात? कुणाच्या घरी घेतात? अवतार घेण्यासाठी सुद्धा परमेश्वराला काही कारण लागत असतात. असं कोणाच्या बी ऐरा गैरा नथू गैरा असं कोणाच्या घरी अवतार घेतात का? हा, तुम्ही सांगा बरं देवा. त्यावेळेस त्यांच्याकडे आता आमच्याकडे बरं का, असं काही आहे का? नाही. भगवान कोणाच्या पोटी अवतार धारण करतात? ज्या जीवात्म्याने त्या परमेश्वराच्या भक्तांची संतांचे दोष पोटामध्ये घातले ना, त्या जीवात्म्याच्या उदरी भगवंत अवतार धारण करतात. एवढी सोपी गोष्ट आहे का? मग तो कोणाचे बी पोटी अवतार घेतील. तुम्ही प्रत्येक जण ऑफर द्याल, देवा यावेळेस आमच्या घरी, पुढच्या वेळेस त्यांच्या घरी. तुम्ही चहा प्यायला बोलवता, तशी गंमत होऊन जाईल ती. तसं आहे ते? नाही, तसं नाही ते. मग कसं आहे, साधू संतांचे दोष बघितले किंवा एखादा भगवत भक्त त्याचे दोष बघितल्यानंतर तो दोष काय केला? तुम्ही काय केला? तो दुसऱ्याजवळ बोलून दाखवला. एक माणूस होता, त्याच्या पोटामध्ये ती गोष्ट राहत नव्हती. ती गोष्ट माहिती, पोट फुगून जायचं, माहिती ना? हा, तसं बऱ्याच लोकांना. एकदा काय झालं, मी दोन माणसांची चर्चा भांडणं चालू होते त्यांचे. एका माणसाने काय केलं, त्यांचं काहीतरी गुपित बोलणं चालू असेल आणि त्यांनी ती गोष्ट दुसऱ्या एका जवळ लीक केली ती गोष्ट. मग हा कसा म्हणतो, म्हणे कालच्या 4 भाकरी पचवून घेतल्या म्हणे आणि तेवढी एक गोष्ट पचली नाही तुला. साधी सरळ गोष्ट आहे की नाही? खरी गोष्ट आहे की आपण एवढं भोजन करतो,
एवढं सगळं आपण आपल्या पोटामध्ये ठेवतो आणि तेवढी छोटीशी गोष्ट आपण आपल्या मनामध्ये नाही ठेवू शकत. म्हणून ह्या ज्या संतांबद्दल किंवा भगवत भक्त कोणी असो, आता समजा तुम्ही आहेत, तुम्ही महाराज मंडळी आहेत समजा, आणि तुमच्याबद्दल जर मी याला सांग त्याला सांग काय खरं नाही त्यांचं असं तसंच आहे, काही अर्थ आहे का याला? काहीच अर्थ नाही. मग त्यात भगवंताला माझा अभिमान वाटेल का? वा 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 काय मस्त गुण सांगून राहिले लोकांना असं होईल का? नाही, असं होणार नाही. हे सगळे दोष आम्ही तुमचे तुम्ही आमचे सगळ्यांनी एकामेकाच्या पोटात घालावं लागतील आणि ती तळमळ आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये असावी लागेल. जशी तळमळ त्या सुपक राजाच्या आणि सुपक राणीच्या मनामध्ये होती की देवा माझ्या उदरी तू अवतार घ्यावा, आणि त्या आशेने त्या अपेक्षेने ते त्या तपश्चर्याला बसले होते आणि ती तपश्चर्या ती पूर्णत्वाला जाणार होती. प्रत्यक्ष प्रभू परमात्मा अवतरित झाले आणि त्यांनी त्यांना विचारलं, राजन काय इच्छा आहे तुम्हाला? देवा आमची इच्छा आहे की तू आमच्या उदरी अवतार घ्यावा. बघा तुम्ही, मुलांची अपेक्षा आम्ही सगळे करत असतो. ज्याला मूलबाळ नाही ते म्हणतात की देवा आम्हाला मूलबाळ दे. तुम्ही करताना मुलांची अपेक्षा, मुलाबाळांची अपेक्षा करतो, परंतु परमेश्वर आमच्या उदरी जन्माला यावा ही अपेक्षा करणं फार महत्वाचं आहे. आणि ती अपेक्षा असं कोणीही नाही करू शकत. ज्याला परमेश्वरीय ज्ञान आहे तोच ती अपेक्षा करू शकतो. आणि तशाच जे सात्विक आहे त्यांच्याच उदरी परमेश्वर अवतार घेतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा.